नाही. मग जसे रामेश्वर भट्ट असं मुंबाजी बुवा सारख्यांनी त्यांचा तुकोबऱ्याचा गाथा हा इंग्रजीमध्ये बुडवण्याचं कार्य केलं. तुकोबराय 13 दिवस त्या गाथ्यासाठी बिना अन्न पाण्याचे राहिले महाराज. एकदम 13व्या दिवशी गाथा लाया काढत्या ना तसा तो गाथा करू लागला महाराज. ही संतांचं श्रेष्ठत्व आहे. बघा तो गाथा लायासारखा करू लागला पण ते अभंग पुष्कळ झालेले होते पाण्याने. मग त्या गाथ्याचा पुनर्रचना कोणी केली तर संताजी महाराजांनी. त्या गाथेला पुनर्लेखन हे संताजी महाराजांनी केलं. मग ज्या वेळेस तुकोबरायांचा अंतकाळ जवळ लागला, तुकोबराय वैकुंठाला जाऊ लागले, त्यावेळेस संताजी महाराजांना तुकोबरायांनी सांगितलं की आता मला जायचंय कुठं? वैकुंठाला. मग संताजी महाराज म्हणाले की मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. पण तुकोबराय म्हणाले आणखी तुझं कर्म संपलेलं, तुला आणखी खूप कार्य करायचं या इहलोकामध्ये, तुला आपला गाथा सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून तुकोबराय म्हणाले तुला इथं राहावं लागेल, पण मी तुला वचन देतो की ज्या वेळेस तुझा अंतकाळ नवे तू वैकुंठाला माझ्या सोबत येशील त्यावेळेस मी तुला 3 मुष्टी मातिका देण्याकरता येईल. ह्याच वचनावर संताजी महाराज कर्म करू लागले. बघा ज्यावेळेस पुण्यामध्ये मुघलांचा हल्ला झाला त्यावेळेस त्या मावळमध्ये सर्वांचे घर लुटण्यात आले, सर्व धनधान्य लुटण्यात आलं. मग संताजी महाराजांकडे एवढं धनधान्य होतं कारण त्यांचा तेलाचा व्यवसाय होता, एवढं धनधान्य. पण संताजी महाराजांनी काही सोबत घेतलं, सोबत काय घेतलं तर फक्त गाथा घेतला. आणि तो गाथा मावळवरून कुठे घेऊन आले तर सुदुंबर येथे घेऊन आले. कारण बघा संताजी महाराजांना जर बघितलं, संताजी महाराज म्हणाले की माझं धनधान्य एवढं मौल्यवान नाही जेवढा हा गाथा माझ्यासाठी मौल्यवान आहे. म्हणून संताजी महाराज तो गाथा घेऊन उठाले, सुदुंबर येथे आले. नंतरचं कार्य त्यांनी सुदुंबर येथे पार पाडलं आणि सुदुंबऱ्यावरून त्या गाथ्याची पुनर्रचना केल्यानंतर संताजी महाराजांनी तो गाथा सर्वांपर्यंत पोहोचवला. ज्यावेळेस त्यांचा अंतकाळ 1688 रोजी त्यांचा मृत्यू झाला, ते परमधामला पावले. त्यावेळेस त्यांच्या सर्व सवंगडींनी त्यांना ज्यावेळेस माती